चला तर आज अव्यूसाठी मी करणार आहे भगर आणि भगरचे पराठेसुद्धा तो खूप एन्जॉय करते, पण म्हटलं आज भगरच करूया। सगळ्यात आधी मी थोडंसं तेल घेतलं, त्यात जिरं घातलं आणि त्याचबरोबर 2 मिरच्या घातल्या आहे आणि थोडंसं कढीपत्ता घातला आहे आणि याला व्यवस्थित म्हणजे आपली मिरची थोडीशी परतून घ्यायची आणि त्यानंतर भगर व्यवस्थित असं निवडून घ्या, कारण आपण बाळांसाठी घेतो आहे तर त्याला 2 ते 3 वेळा व्यवस्थित निवडून घ्या आणि त्याला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्या। धुतल्यानंतर ते तेलात घाला, म्हणजे आपण जे बनवलं त्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परत परतून घ्या। त्यानंतर मी यात घातलंय दही, तुम्ही टमाटर पण घालू शकता, पण दही मला जास्ती छान टेस्टला वाटतं म्हणून दही घातलं आणि त्याचबरोबर थोडं मीठ घातलं आहे। ते व्यवस्थित परतून घ्या। ते परतल्यानंतर ना तुम्हाला हवं तेवढ्या कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने पाणी घाला। तसं तर खूप लोक मोकळा पण बनवतात, पण मला पर्सनली मोकळा आवडत नाही आणि अव्यूला पण मी मोकळा देणं प्रेफर नाही करत। यात मी एक गोष्ट घालायची विसरले, ते म्हणजे बटाटा। ते मला नंतर रिअलाइज झालं म्हणून मी थोडासा किसून यात बटाटा सुद्धा घातला आणि थोडं वरून पाणी घातलं आणि याला व्यवस्थित असं झाकून घेतलं। झाकून घेतल्यानंतर ना ते वाफेवर तसंही मी बटाटा किसून घातला आहे तर तो लवकरच शिजेल, या हिशोबाने मी त्यात बटाटा घातला आणि तो खरंच लवकरच शिजला। त्यानंतर हे सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे प्रीतमला द्यायचं आहे, कारण प्रीतमला खूप भूक लागली होती तर तो मला बोलला की मला भगर बनवून दे। पण हे सेम भगरची रेसिपी मी अव्यूसाठी सुद्धा इम्प्लिमेंट करते। त्यासाठी थोडी मिरची कमी घालते, पण त्याची क्वांटिटी सुद्धा कमी असते आणि प्रीतम बरोबरच अव्यूने सुद्धा खूप एन्जॉय करून भगर खाल्ला। चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय।